पवारांना नाशिकमध्ये येऊन अशा स्वरूपाचं वातावरण निर्मिती करण्याचं कारण काय तुमच्या जिल्ह्यात? परत हा प्रश्न त्यांच्यासाठी आहे की माझ्यासाठी आहे? अरे तर त्यांना काय करायचं आहे, त्यांच्या मनामध्ये काय आहे, ते जे बोलतात त्याचा अर्थ काय नाफेड येतो म्हटल्याबरोबर ताबडतोब 400-500 रुपयाने भाव कमी झाले आणि शेतकरी अडचणीत आला. ते स्पष्टच झालं पाहिजे की असं काय होत नाही आणि त्यात क्लॅरिटी आली पाहिजे लोकांच्या समोर. सर जरंगे पाटील म्हणतात की जर तुम्ही कोर्टात जाण्याची भाषा करत असाल तर आम्ही देखील कोर्टात जाऊ आणि रस्त्यावरची जर भाषा आणखी काय करायचं? या ना कोर्टात, या ना, काय करायचं या. संदर्भात पण याचिका केली आहे की ईडब्ल्यूएसचं पण आरक्षण आहे, त्याचसोबतच एससीबीसीचं आरक्षण आहे, त्याच्यावरती देखील कोर्ट प्रश्न उपस्थित करतात आणि अशातच ते तुम्हाला आव्हान देतात ओबीसीला की आम्ही तुम्ही कोर्टात गेला तर आम्ही पण कोर्टात. ते अगोदरच कोर्टात गेलेले आहेत 2-4 वर्षापासूनच. ते आमचं ओबीसीचं आरक्षण जे आहे हे पूर्णपणे काढून ठेवा. एक केस आहेत त्यांची तशी. त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्या मंडल आयोगाची तुम्ही गोष्ट करता तो मंडल आयोग केवळ महाराष्ट्राचा प्रश्न नाही आहे, हा अख्ख्या देशाचा प्रश्न आहे, देशातील सर्व राज्यांचा प्रश्न आहे, देशातील 54% लोकांचा प्रश्न आहे. आणि ते तुम्ही जाऊन करणार का मंडल आयोगाला आमचं चॅलेंज करणार? आणि मंडल आयोगाला चॅलेंज करणाऱ्यांना मला सांगायचं आहे, 9 जजेसच्या घटनापीठानं सुप्रीम कोर्टाच्या त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. माहित नसतं कधी कधी लोकांना बोलतात, अभ्यासाचा प्रश्न असतो. उत्तर झालं. मला आमंत्रण आलं होतं समजा तुम्ही मुलगी जाते असे वरिष्ठ होण्यासाठी आणि तिच्यासाठी जर एक स्वागत समारंभ ठेवला तर काय जाऊ नये असं काय आहे? हो, जाईन, मला वेळ मिळाला. आणि अशा ज्या लहान समाजातील मुलं जात असतील परदेशात आमची शिकत असते, वरिष्ठ होत असते, आपण कौतुक केलं पाहिजे. भाऊ काही नाही. पण सर ते सदावर्ते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात कोर्टात भूमिका घेतात, त्यामुळे जोरदार चर्चा होते या सगळ्या गोष्टींची. तुम्ही त्यांच्या ना मग काय चर्चा झाली तर काय करायचं? चर्चा होते म्हणून तर तुमचे हे सगळे चॅनल्स आहेत ना माझ्या समोर. आता कशाला आले असते? अहो ते काय जायला नाही लागत, आणि मोबाईलच असतात ना सगळ्याकडे. असं आहे ते. आज माझ्यामुळे पहिल्यापासूनच ते जे आहेत हे मागासवर्गीयांच्या केसेससाठी लढतात. ओके सर, चला, धन्यवाद. सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य करावा लागेल. सुप्रीम कोर्टाने यापूर्वी पण सांगितलं होतं की येत्या 4 महिन्यांमध्ये निवडणुका घ्या म्हणून सांगितलं होतं, तेव्हा निवडणुका घेऊ नाही शकलं. प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणाचं कारण दिलं होतं आणि आता सुप्रीम कोर्टाने दुसऱ्यांदा निर्देश दिले की 31 जानेवारी 2026च्या पूर्वी निवडणुका घ्या.